नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक डॉक्टर आनंद कांबळे, असिस्टंट प्रोफेसर इन इकॉनॉमिक्स, खरेढरे भोसले कॉलेज गुहागर, डिस्ट्रिक्ट रत्नागिरी, महाराष्ट्र. आपण या ठिकाणी मक्तेदारी बाजाराविषयी आज सविस्तर माहिती व अभ्यास या ठिकाणी करणार आहोत. या आजच्या लेक्चरमध्ये आपण मक्तेदारी बाजाराची माहिती घेत असताना यामध्ये आपण मक्तेदारीचं प्रास्ताविक, त्यानंतर मक्तेदारीचा अर्थ व व्याख्या, त्याच्यानंतर मक्तेदारीची विविध वैशिष्ट्ये, त्यानंतर मक्तेदारीचे विविध प्रकार आणि मक्तेदारीचे स्रोत याविषयी या ठिकाणी आपण सविस्तरपणे माहिती घेणार आहोत. चला तर मग आपण सुरुवात करू प्रस्तावनेपासून. मक्तेदारी बाजाराचं स्वरूप स्पष्ट करत असताना सुरुवातीला आपल्याला या ठिकाणी पूर्ण स्पर्धा बाजाराचा प्रकार याविषयी आपण एक नजर टाकली पाहिजे, कारण पूर्ण स्पर्धा बाजाराचं एक टोक आहे तर मक्तेदारी बाजाराचं हे दुसरं टोक म्हणून या ठिकाणी ओळखलं जातं. बरोबर, कारण मक्तेदारी बाजार हा अपूर्ण स्पर्धेच्या बाजारामध्ये या ठिकाणी येतो आणि त्यामुळं हा बाजाराचा एक दुसरं टोक म्हणून आपण याचा विचार करतो. मक्तेदारीमध्ये कोणत्याही प्रकारची स्पर्धा नसते, म्हणजेच इथं पूर्ण स्पर्धेचा अभाव आपल्याला या ठिकाणी दिसून येतो आणि म्हणून या बाजाराला आपण एकाधिकार असं देखील या ठिकाणी संबोधतो. इथं आपण या ठिकाणी नमूद केलं पाहिजे. त्यानंतर मक्तेदारीचा अर्थ किंवा ज्याला आपण मिनिंग ऑफ मोनोपॉली म्हणतो ते या ठिकाणी इथं बघू. इंग्रजीमध्ये मक्तेदारी म्हणजे मोनोपॉली. बरोबर, मोनोपॉली हा इंग्रजीमधला या ठिकाणी शब्द आहे. आता मोनोपॉली हा जो शब्द आहे, हा शब्द इंग्रजीमधील मोनो म्हणजेच सिंगल ज्याला आपण म्हणतो व पॉली म्हणजे विक्रेता किंवा ज्याला सेलर असं म्हटलं जातं, या दोन शब्दापासून मोनोपॉली या शब्दाची उत्पत्ती झालेली आपल्याला दिसते. म्हणजे मोनो प्लस पॉली इज इक्वल टू मोनोपॉली, म्हणजेच मक्तेदारी हा शब्द प्रचलित झालेला आपल्याला दिसतो. मक्तेदारीमध्ये एकाच विक्रेत्याचा अधिकार असतो किंवा एकाच विक्रेत्याचा पुरवठ्यावरती अधिकार प्रस्थापित झालेला असतो आणि म्हणून त्याला आपण एकाधिकार असं देखील या ठिकाणी संबोधतो. एकच पेढी किंवा उद्योग संस्था या ठिकाणी पुरवठ्यावरती किंवा किमतीवरती नियंत्रण ठेवण्याचं काम करत असते. यानंतर आपण मक्तेदारीच्या विविध व्याख्या कोणत्या आहेत त्यांच्याकडे एक नजर टाकू. पहिली व्याख्या आहे प्राध्यापक चेंबरलेन यांची. चेंबरलेन यांच्या मते बाजारात पर्यायी वस्तूंचा अभाव असलेली अवस्था म्हणजे मक्तेदारी होय. म्हणजेच मक्तेदारीच्या बाजारामध्ये पर्यायी वस्तू उपलब्ध नसतात. उदाहरणार्थ चहा या वस्तूला पर्यायी वस्तू आहे कॉफी, कोलगेटला पर्यायी वस्तू आहे पेप्सोडेंट. अशा ज्या पर्यायी वस्तू आहेत त्या पर्यायी वस्तूच उपलब्ध नसतात आणि त्यामुळं पर्यायी वस्तू नाहीत म्हणजेच स्पर्धा नाही, म्हणजेच या ठिकाणी तिथं मक्तेदारी अस्तित्वात येते. दुसरी व्याख्या आहे प्राध्यापक लर्नर यांची. त्यांच्या मते ज्याच्या वस्तूचा मागणी वक्र खाली उतरणारा असतो असा उत्पादक विक्रेता म्हणजे मक्तेदार होय. प्राध्यापक लर्नर यांच्या मते मक्तेदाराचा जो काय मागणी वक्र आहे तो वक्र डावीकडून उजवीकडे वरून खाली येणारा ऋणात्मक उताराचा या ठिकाणी असतो. आता ऋणात्मक मागणी वक्र का येतो त्याचं कारण म्हणजे मागणीचा नियम. मागणीचा नियम काय सांगतो की जेव्हा किंमत कमी असते तेव्हा मागणी जास्त प्रमाणात वाढते आणि जेव्हा किंमत जास्त असते तेव्हा मागणीमध्ये या ठिकाणी घट होते, असा हा मागणीचा नियम सांगतो. बरोबर, त्यामुळं मक्तेदार या बाजारामध्ये काय करत असतो की कमी किमतीला जास्त नग विकायचे आणि मॅक्झिमम प्रॉफिट मिळवायचं
आणि जास्त किंमत असेल तेव्हा कमी नग या ठिकाणी विकायचे आणि मॅक्झिमम प्रॉफिट मिळवायचं. त्याचं जे उद्दिष्ट आहे हे उद्दिष्ट तो साध्य करण्याचा प्रयत्न करत असतो आणि म्हणून त्याचा जो काय मागणी वक्र आहे तो असा ऋणात्मक उताराचा वरून खाली येणारा अशा प्रकारचा असतो. हे लर्नर यांच्या व्याख्येमधून स्पष्ट होतं. त्याच्यानंतर तिसरी व्याख्या आहे प्राध्यापक ट्रिफिन यांची. ट्रिफिन यांच्या मते मक्तेदारी म्हणजे बाजाराची अशी अवस्था की ज्याच्या वस्तूसाठी मागणीची तिरकस किंवा अन्योन्य लवचिकता शून्य असते. बरोबर. मक्तेदारी म्हणजे बाजाराची अशी अवस्था आहे की मक्तेदाराच्या वस्तूसाठी असणारी मागणीची तिरकस लवचिकता अन्योन्य लवचिकता शून्य आहे. बरोबर. आता इथे तिरकस लवचिकता शून्य असते म्हणजेच काय की किंवा तिरकस लवचिकता मग धन कधी असते तर तिरकस लवचिकता धन तेव्हाच असते की जेव्हा वस्तूला पर्याय असतात. बरोबर. म्हणजे मक्तेदारीमध्ये एकतर पर्यायी वस्तूंचा अभाव असतो, त्यामुळे पर्यायी वस्तूंचा अभाव असेल तर तिरकस लवचिकता ही शून्य असणारच. बरोबर. त्यामुळं हा मुद्दा प्रामुख्यानं प्राध्यापक ट्रिफिन यांनी हायलाईट केलेला आपल्याला दिसून येतो. यानंतर या प्रकरणातील महत्त्वाचा भाग मक्तेदारीची वैशिष्ट्ये, फीचर्स ऑफ मोनोपॉली या भागाकडे आपण बघूया. पहिलं वैशिष्ट्य आहे मक्तेदारीमध्ये एकच विक्रेता व असंख्य ग्राहक, सिंगल सेलर अँड लार्ज नंबर ऑफ बायर्स. मक्तेदारीमध्ये एखाद्या वस्तू किंवा सेवेचा एकच विक्रेता असतो आणि तो या ठिकाणी बाजारावरती प्रभुत्व निर्माण करत असतो. पुरवठ्यावरती नियंत्रण आणून आपली मक्तेदारी प्रस्थापित करण्याचं काम तो करत असतो. पण दुसऱ्या बाजूला ग्राहक मात्र पूर्ण स्पर्धेप्रमाणेच असंख्य ग्राहक उपलब्ध असतात. लार्ज नंबर ऑफ बायर्स तिथं अवेलेबल असतात आणि त्यामुळं मक्तेदार या असंख्य ग्राहकांना आपली जी काही वस्तू आहे ती वस्तू विविध किमतीला विकून महत्तम नफा मिळवण्याचं काम तो करत असतो. दुसरं वैशिष्ट्य आहे नजीकचा पर्याय नाही. देर इज नो क्लोज सबस्टिट्यूट्स अवेलेबल इन द मोनोपॉली मार्केट. मक्तेदारीच्या बाजारामध्ये एखाद्या वस्तू किंवा सेवेला नजीकचा पर्याय उपलब्ध नसतो. जवळचा पर्याय म्हणजे काय? उदाहरणार्थ चहाला कॉफी जवळचा पर्याय आहे, साखर गूळ जवळचा पर्याय आहे, लक्स साबण डोव साबण जवळचा पर्याय आहे. तर अशा प्रकारचे जवळचे पर्याय या बाजारामध्ये मात्र उपलब्ध नसतात आणि म्हणून जवळचा पर्याय उपलब्ध नसल्यामुळेच त्या विक्रेत्याची मक्तेदारी त्या बाजारामध्ये निर्माण झालेली दिसून येते. त्यानंतर पुढचं वैशिष्ट्य येतं मूल्यभेद. मक्तेदारीमध्ये तिथला जो विक्रेता आहे तो विक्रेता प्रत्येक ग्राहकाला वेगवेगळ्या किमतीला ती वस्तू विकण्याचं तो काम करत असतो आणि त्याच्या या कृतीलाच मूल्यभेद असं म्हटलं जातं. प्राईस डिस्क्रिमिनेशन असं म्हटलं जातं. मक्तेदार या ठिकाणी मूल्यभेद करून महत्तम नफा मिळवण्याचं काम या बाजारामध्ये करत असतो. त्यामुळं या बाजारातलं हे एक महत्त्वाचं लक्षण म्हणून आपण या मूल्यभेदाकडे बघतो. त्यानंतर पुढचं वैशिष्ट्य येतं विक्री खर्च. या बाजारामध्ये विक्री खर्च करावा लागत नाही मक्तेदाराला. देर इज नो सेलिंग कॉस्ट इन मोनोपॉली. बरोबर आहे. कारण मक्तेदाराला या बाजारामध्ये स्पर्धकच अवेलेबल नसतात, स्पर्धकच या ठिकाणी नाही आहेत आणि त्यामुळे स्पर्धक नसल्यामुळं मक्तेदाराला कोणत्याही प्रकारचा जो काही विक्री खर्च आहे, जाहिरातीवरचा खर्च असेल किंवा विक्री वाढवण्यासाठी त्याला जे जे काही खर्च करावे लागत आहेत, एजंट नेमणं असेल, आपल्या वस्तूंची जाहिरात करणं असेल, या प्रकारचे जे खर्च आहेत की जे विक्री वाढवण्यासाठी उत्पादक करत असतो ते खर्च त्याला करावे लागत नाहीत कारण त्याला स्पर्धक नसतात. ओके. त्यानंतर ऋणात्मक मागणी वक्र. मक्तेदाराचा मागणी वक्र हा ऋणात्मक उताराचा असतो. निगेटिव्ह डिमांड कर्व असतो, डाऊनवर्ड स्लोपिंग डिमांड कर्व असतो. डावीकडून उजवीकडे वरून खाली येणारा ऋणात्मक उताराचा मागणी वक्र मक्तेदाराला अनुभवाला येतो. कारण मागणीचा नियम, कारण मक्तेदार या ठिकाणी जेव्हा मागणी कमी असते तेव्हा तो जास्त किंमत या ठिकाणी लावत असतो आणि जेव्हा मागणी मोठ्या प्रमाणात वाढते तेव्हा तो या ठिकाणी कमी किंमत लावून
महत्तम नफा मिळवण्याचं काम करत असतो. आणि त्यामुळं त्याचा जो काय मागणी वक्र आहे तो या ठिकाणी मागणीच्या नियमामुळे ऋणात्मक उताराचा आपल्याला दिसून येतो. त्यानंतर पुढचं वैशिष्ट्य आहे प्रवेशावर बंधने, एंट्री बॅरियर्स. मक्तेदारीच्या बाजारामध्ये एखाद्या नवीन उद्योग संस्थेला, नवीन कंपनीला बाजारामध्ये सहजासहजी प्रवेश करता येत नाही. बरोबर आहे. प्रवेशावरती बंधनं असतात, प्रवेशावरती अडथळे असतात आणि या अडथळ्यांमुळं मग हे अडथळे कायदेशीर असतात, हे अडथळे आर्थिक असतात, काही अडथळे ही जाणीवपूर्वक निर्माण केलेले असतात आणि या अशा अडथळ्यांमुळं मक्तेदारी बाजारामध्ये एखाद्या नवीन पिढीला सहजासहजी प्रवेश करता येत नाही. हे या बाजाराचं आणखीन एक महत्त्वाचं वैशिष्ट्य सांगता येतं. त्याच्यानंतर किंमतकर्ता. मक्तेदारी बाजारामधला जो विक्रेता आहे तो किंमतकर्ता असतो. कारण एखाद्या विशिष्ट वस्तूचा एकच विक्रेता असल्यामुळं, एकमेव विक्रेता असल्यामुळं तो त्या वस्तूची किंमत स्वतः ठरवतो. त्याला हवी तेवढी तो किंमत या ठिकाणी आकारण्याचं काम करतो. म्हणजे प्रत्येक ग्राहकानुसार तो किंमत या ठिकाणी तिथं आकारण्याचं काम देखील करतो. म्हणून तो काय आहे? किंमतकर्ता आहे. ही इज अ प्राईस मेकर. मोनोपॉलिस्ट इज अ प्राईस मेकर असं आपण म्हणू शकतो. त्याच्यानंतर पुढचं वैशिष्ट्य येतं ते म्हणजे मागणीची अन्योन्य लवचिकता शून्य. क्रॉस इलॅस्टिसिटी इज इक्वल टू 0. बरोबर. आपण व्याख्येमध्ये पण एका बघितलं की मागणीची तिरकस लवचिकता शून्य असते मक्तेदाराच्या. बरोबर आहे. कारण मक्तेदारी बाजारामध्ये वस्तूला पर्याय उपलब्ध नसतात. पर्याय वस्तूंचा अभाव असणारी अवस्था म्हणजे मक्तेदारी आहे. त्यामुळं पर्याय वस्तू जर उपलब्ध असतील तर मागणीची अन्योन्य लवचिकता अनुभवाला येते, ती धन असते. पण या बाजारामध्ये वस्तूला पर्यायच उपलब्ध नसतात. त्यामुळं या बाजारातील मागणीची अन्योन्य लवचिकता ही शून्य असते. क्रॉस इलॅस्टिसिटी इज इक्वल टू 0 हे आणखीन एक वैशिष्ट्य या बाजाराचं सांगता येतं. त्याच्यानंतर महत्त्वाचं आणखीन एक वैशिष्ट्य आहे ते म्हणजे या बाजारामध्ये पेढी आणि उद्योग एकच असतात. देअर इज नो डिफरन्स बिटवीन फर्म अँड इंडस्ट्री. कारण या बाजारामध्ये पेढी, उद्योग असा जो फरक आहे तो फरक या ठिकाणी करता येत नाही किंवा केला जात नाही. कारण एखाद्या वस्तूचा एकच विक्रेता असतो, मग ती पेढी असते किंवा उद्योग असतो. त्यामुळं त्या दोन्हीमध्ये या ठिकाणी पूर्ण स्पर्धेप्रमाणे पेढी, उद्योग असा फरक या ठिकाणी केला जात नाही. बरोबर. तर ही झाली मक्तेदारी बाजाराची महत्त्वाची वैशिष्ट्ये. आता त्यानंतर मक्तेदारीचे जे काही वेगवेगळे प्रकार आहेत त्या प्रकाराकडे आपण वळूया. मक्तेदारीचे प्रकार बघत असताना पहिला प्रकार येतो तो म्हणजे साधी मक्तेदारी, सिंपल मोनोपॉली. सिंपल मोनोपॉली कधी अस्तित्वात येते की जेव्हा मक्तेदार प्रत्येक ग्राहकाला एकच किंमत लावतो, म्हणजेच तो मूल्यभेद करत नाही. की जेव्हा मूल्यभेद नसतो तेव्हा साधी मक्तेदारी अस्तित्वात येते. उदाहरणार्थ BSNL. बरोबर. BSNL कंपनी आपल्या ग्राहकांना एकच किंमत लावते, परंतु ती मक्तेदारी आहे. कारण सरकारने निर्माण केलेली मक्तेदारी आहे ती. म्हणून ती जरी मक्तेदारी असली तरी ती साधी मक्तेदारी म्हणून आपण तिचं उदाहरण घेऊ शकतो. दुसरं उदाहरण आपल्याला इथं घेता येतं ते म्हणजे मूल्यभेदी. दुसरा प्रकार आपल्याला इथं बघता येतो मूल्यभेदी मक्तेदारी. मक्तेदारीचा दुसरा महत्त्वाचा प्रकार डिस्क्रिमिनेटिव्ह मोनोपॉली. या ठिकाणी मक्तेदार आता काय करतो की साध्या मक्तेदारीच्या बरोबर उलट इथे प्रत्येक ग्राहकाला तो वेगवेगळी किंमत आकारतो. बरोबर आहे. प्रत्येक ग्राहकाला वेगवेगळी किंमत आकारतो आणि त्यामुळं त्याच्या कृतीमुळे तिथे मूल्यभेद निर्माण होतो. उदाहरणार्थ विमानाच्या तिकिटाचं उदाहरण आपण या ठिकाणी इथं घेऊ शकतो. विमान कंपनी या ठिकाणी काय करते की जेव्हा आपण विमानाचं तिकीट बुक करत असतो तेव्हा जेव्हा आपण लवकर म्हणजे ॲडव्हान्स बुकिंग जेव्हा आपण जेवढ्या लवकर करतो तेवढं विमानाचं तिकीट हे तिकिटाचे दर हे कमी असतात, लक्षात घ्या. आणि जेव्हा विमानाचं तिकीट आपण एकदम जवळ आल्यानंतर, तारीख जवळ आल्यानंतर तुमच्या फ्लाईटची तारीख किंवा फ्लाईटची वेळ जेव्हा जवळ जशी जशी येते तसं तुम्ही जर तिकीट काढलं तर विमानाचं तिकीट हे अधिक किमतीला तुम्हाला घ्यावं लागतं. म्हणजेच या ठिकाणी इथं मूल्यभेद जो आहे तो मूल्यभेद त्या कंपनीकडून
विमान कंपनीकडून केला जातो. त्यानंतर नैसर्गिक मक्तेदारी, नॅचरल मोनोपॉली. म्हणजे एखाद्या भागामध्ये किंवा एखाद्या प्रदेशामध्ये, एखाद्या देशामध्ये एका विशिष्ट वस्तूंची उपलब्धता मोठ्या प्रमाणात असते. काही वस्तू मुबलक प्रमाणामध्ये उपलब्ध असतात आणि अशा वस्तूंच्या उपलब्धतेमुळं त्या वस्तूंच्या बाबतीमध्ये त्या देशामध्ये, त्या प्रदेशामध्ये मक्तेदारी निर्माण होते. तो देश संपूर्ण त्या वस्तूचा वापर करून मक्तेदारी निर्माण करण्याचं काम करू शकतो. उदाहरणार्थ गल्फसारखे जे देश आहेत, गल्फ कंट्रीज ज्याला आपण म्हणतो, गल्फ देशातील तर हे देश या ठिकाणी प्रामुख्यानं पेट्रोलच्या ज्या काही विहिरी आहेत त्या विहिरी चं उत्पादन विहिरीच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात पेट्रोलचं उत्पादन करतात, तेलाचं उत्पादन करतात आणि हे उत्पादन या ठिकाणी जगभर विकण्याचं काम करतात. परंतु या व्यवसायामध्ये या देशांची मक्तेदारी आपल्याला दिसते. त्याचबरोबर नॅचरल गॅस निर्माण करणारे काही देश आहेत, त्या देशांची देखील या बाबतीमध्ये मक्तेदारी आहे, पण ही मक्तेदारी नैसर्गिक मक्तेदारी म्हणून ओळखली जाते. पुढचा प्रकार आहे मक्तेदारीचा कायदेशीर मक्तेदारी, लीगल मोनोपॉली, की जेव्हा सरकारच या ठिकाणी मक्तेदारीला मान्यता देतं. बरोबर आहे. म्हणजे विशिष्ट जो काही शोध आहे, विशिष्ट जे उत्पादन आहे त्या उत्पादनाला संरक्षण देण्यासाठी, प्रोत्साहन देण्यासाठी सरकारकडून या ठिकाणी पेटंट आहे, कॉपीराईट आहे, ट्रेडमार्क आहे, या माध्यमातून या ठिकाणी सरकारमार्फत मान्यता दिली जाते, प्रोत्साहन दिलं जातं आणि त्यामुळं त्या विशिष्ट उद्योगाची, कंपनीची, त्या शोधाची मक्तेदारी निर्माण होते. त्याला म्हटलं जातं कायदेशीर मक्तेदारी. पुढचा प्रकार येतो तांत्रिक मक्तेदारी, टेक्नॉलॉजिकल मोनोपॉली. तांत्रिक मक्तेदारी, एखाद्या कंपनीकडे विशिष्ट तंत्रज्ञान उपलब्ध असतं, विशिष्ट तंत्रज्ञानामध्ये त्यांनी डेव्हलपमेंट केलेलं असते, प्रगती केलेली असते आणि अशा या तंत्रज्ञानातील प्रगतीमुळं किंवा श्रेष्ठतेमुळं त्या कंपनीची बाजारामध्ये मक्तेदारी निर्माण होते. उदाहरणार्थ कम्प्युटर क्षेत्रामधील इंटेल प्रोसेसर चिप्सच्या बाबतीमध्ये असणारी मक्तेदारी आहे. स्मार्टफोनच्या बाबतीमध्ये असणारी ॲपलसारखी जी कंपनी आहे ती कंपनी या ठिकाणी तांत्रिक मक्तेदारी आज निर्माण करताना आपल्याला दिसते. तर ही तांत्रिक मक्तेदारीची काही महत्त्वाची उदाहरणं आहेत. त्याच्यानंतर सार्वजनिक मक्तेदारी, पब्लिक मोनोपॉली. तर जेव्हा काही विशिष्ट वस्तूंची किंवा सेवांचं उत्पादन करत असताना सरकारने अशा उद्योगांची जी मालकी आहे ती स्वतःकडे ठेवलेली आहे. बरोबर. गव्हर्नमेंट ओनरशिप त्याला आपण म्हणतो. तर ही जी ओनरशिप आहे, सरकारी जी मालकी आहे, त्या मालकीमुळे या ठिकाणी सरकारची एक प्रकारची मक्तेदारीच त्या क्षेत्रामध्ये निर्माण झालेली आपल्याला दिसते. उदाहरणार्थ रेल्वे आहे, पाणी पुरवठा आहे, वीज पुरवठा आहे, LIC आहे, यासारख्या क्षेत्रामध्ये या ठिकाणी सरकारची मालकी मोठ्या प्रमाणात आपल्याला दिसते आणि त्यामुळं सार्वजनिक मक्तेदारी तिथं आपल्याला दिसून येते. यानंतर मक्तेदारीचे स्रोत कोणते आहेत ते आपण या ठिकाणी बघूया. सोर्सेस ऑफ मोनोपॉली. मक्तेदारीचे स्रोत म्हणजे काय, तर मक्तेदारी ज्या कारणांमुळे निर्माण होते ती कारणं म्हणजेच मक्तेदारीचे विविध स्रोत आहेत. त्यातला पहिला स्रोत आहे आर्थिक अडथळे. मित्रांनो, उद्योग जगतामध्ये अनेक ज्या काही कंपन्या आहेत ते प्रामुख्यानं आर्थिक सामर्थ्याच्या जोरावरती मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करतात. त्यांच्याकडे भांडवल मोठ्या प्रमाणात असतं, त्यांच्याकडे इन्फ्रास्ट्रक्चर मोठ्या प्रमाणात असतं आणि त्याच्या जोरावरती या कंपन्या इतर कंपन्यांना एक प्रकारे आर्थिक अडथळा निर्माण करतात. त्यामुळं एखादी कमकुवत कंपनी असेल, ती कमकुवत कंपनी त्या क्षेत्रामध्ये सहजासहजी प्रवेश करू शकत नाही. त्यामुळं हा जो अडथळा आहे, या अडथळ्याला आपण आर्थिक अडथळ्यामुळे निर्माण होणारी मक्तेदारी असं या ठिकाणी म्हणू शकतो. त्यानंतर दुसरा स्रोत आहे नैसर्गिक अडथळे. बऱ्याच वेळेला काही जे देश असतील किंवा काही कंपन्या आहेत त्या नैसर्गिक संसाधनांच्या पुरवठ्यावरती नियंत्रण आणतात, कच्च्या मालाच्या पुरवठ्यावरती नियंत्रण आणतात आणि नैसर्गिक अडथळा निर्माण करून या ठिकाणी मक्तेदारी निर्माण करण्याचं काम करतात.
म्हणजे पुरवठ्यावरती नियंत्रण आणण्याचं जे काम आहे मक्तेदाराचं, ते काम नैसर्गिक संसाधनांच्या पुरवठ्यावरती नियंत्रण आणून इथं या ठिकाणी केलं जातं. उदाहरणार्थ जे काही तेल उत्पादक देश आहेत ते या ठिकाणी इथे नैसर्गिक अडथळा निर्माण करून तेलाच्या किमती ज्या आहेत त्या मोठ्या प्रमाणावरती वाढवतात किंवा तेलाच्या बाबतीमध्ये जी काही मक्तेदारी आहे ती मक्तेदारी या ठिकाणी नैसर्गिक अडथळ्यामुळं निर्माण झालेली मक्तेदारी आहे असं आपण म्हणू शकतो. त्यानंतर पुढचा स्रोत आहे कायदेशीर अडथळे. कायदेशीर अडथळ्यामध्ये आपण बघतो की त्या कंपनीला किंवा त्या उद्योगसंस्थेला किंवा त्या संशोधनकर्त्याला सरकारमार्फतच कायदेशीर पाठबळ दिलं जातं. सरकार त्यांच्या शोधाबद्दल त्या विशिष्ट संशोधकाला कायदेशीर संरक्षण देते. त्याच्यामध्ये पेटंट आहे, कॉपीराईट आहे, ट्रेडमार्क आहे. तर या माध्यमातून त्या विशिष्ट संशोधकाला प्रोत्साहन दिलं जातं, त्याचबरोबर त्याला संरक्षण पण दिलं जातं आणि त्याच्यातून जी काही कायदेशीर अडथळा आहे तो अडथळा मात्र त्याच्यामध्ये निर्माण झालेला आपल्याला दिसून येतो आणि त्यामुळं तिथं एक प्रकारची मक्तेदारी पण आपल्याला निर्माण होताना दिसून येते. तर ही झाली कायदेशीर अडथळ्यामुळं निर्माण होणारी मक्तेदारी. त्यानंतर जाणीवपूर्वक अडथळे हा देखील एक महत्त्वाचा स्रोत आहे मक्तेदारी निर्माण होण्यामध्ये. बऱ्याच वेळेला अनेक कंपन्या स्पर्धा निर्माण होऊ नये यासाठी प्रयत्नशील असतात. म्हणजे बाजारामध्ये आपल्या कंपनीची मक्तेदारी कशी निर्माण होईल, आपला ब्रँड या ठिकाणी बाजारामध्ये कसा मोठ्या प्रमाणात नावलौकिक मिळेल, पॉप्युलर कसा होईल, या दृष्टिकोनातून जाहिरातीकरण असेल, या दृष्टिकोनातून किमतीचं धोरण असेल किंवा वेगवेगळ्या प्रकारचे जे काही स्ट्रॅटेजीज आहेत त्या स्ट्रॅटेजीज वापरून या ठिकाणी जाणीवपूर्वक अडथळे निर्माण करण्याचं काम अनेक कंपन्यांच्याकडून केलं जातं. त्याला आपण म्हणतो जाणीवपूर्वक अडथळे आणि त्यामुळं देखील मक्तेदारी निर्माण होऊ शकते. म्हणजेच मक्तेदारी निर्माण होण्याची ही विविध कारणं आहेत, हे विविध अडथळे आहेत की या अडथळ्यांमुळं मक्तेदारी बाजारामध्ये निर्माण होते. तर मित्रांनो, आज या ठिकाणी आपण मक्तेदारी या प्रकरणामध्ये मक्तेदारीचे व्याख्या, तिचा अर्थ, त्याचबरोबर मक्तेदारीची वैशिष्ट्ये, मक्तेदारीचे विविध प्रकार आणि त्यानंतर मक्तेदारीचे विविध स्रोत याविषयी सविस्तर चर्चा केली. ओके, थँक्यू.